मार्गामध्ये लीन दिसते. होऊ शकतं माझा आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचला नसेल. डबल आवाज मारून पाहते. कारभार नाही गा, कारभार नाही गा, महादेवाचे नारी नारी ग मंजुळा, अगे मंजुळा कारभारी वा सख्या साधना माय प्राण तारायाव मला कशाला आवाज दिला माय रयाना. काय म्हणता हो माझ्या गळ्यातल्या ताईता, गळ्यातल्या ताईता कशाला आवाज दिला हो चिकूचे बाबा. आता खूपच गोड गोड बोलायला लागली का. काय बायको नवऱ्या सगळं गोड गोड बोलली आणि माझ्या नवरा थंडा पडला. बरोबर आहे ना. एवढेच तर तुम्ही बायकाईनं धंदे उचलून घेतले का. वावरा तू किती बावरून आण ना, वावरा तू किती बावरून आण. 5 मिनिटात थंडीत पाडली तर मी बाईची जातच नाही. हो ना, तेवढीच तर तुम्हाकडे आकर्षण शक्ती आहे ग. मला म्हणायचं मंजुळा, काय वा एक गोष्ट विचारू. एक कम 10 विचारा. ठीक आहे, ठीक बायको आहे आहे ना. माझी अर्धांगणी आहे तू. नाही तर का तुमच्या हाडाले तर मामा बरोबर आहे, बरोबर आहे. कमी आहे बा. नाही नाही, आपण जातीचे कोण, आजचा दिवस कोण मारा आणि कुठला भरतो बाजार नारी ग नारी. आजचा दिवस राया गुरुवार, आजचा दिवस राया गुरुवार आणि आज भरतो राया मथुरेचा बाजार. आजचा दिवस गुरुवार, आजचा दिवस गुरुवार आणि आज भरतो मथुरेचा पण बाजार. मला एक सांग मंजुळा, काय हो? प्रत्येक व्यक्ती स्टेजवरती येतो. येते. गुरुवार मथुरेचा बाजार, शुक्रवार मथुरेचा बाजार, शनिवार मथुरेचा बाजार, रविवार सोमवार मंगळवार बुधवार आणि परत गुरुवार. हप्त्याच्या 8 दिवस मथुरेचाच बाजार. 8 दिवस मथुरेचाच बाजार असतो. हो असते. पण मला सांग मंजुळा, गावं? तुला मथुरा तरी याचा अर्थ कळला का. हो अर्थ कळला. का होतं मथुरा म्हणजे. मथुरा म्हणजे तुम्हाला एवढंसं नाही माहित का वा. सांग ना का. अहो मथुरा म्हणजे काशी जवळ तिथे मथुरा त्या गावाचं नाव आहे मथुरा. अगं ती मथुरा नाही, हे काशी पर्यटनची मथुरा नाही. मथुरा आहे त्या संधी विग्रहाचा आहे. मा म्हणजे मैथूर, मा म्हणजे मैथूर, थू म्हणजे थूल सूक्ष्म परी आणि राह म्हणजे राहणे. एक दुसऱ्यापासून तिसरा जो निर्माण करा, संपूर्ण या मायेचा बाजार पहा. अगं बाई गं. जर का मायेचा बाजार पाहता नसेल तर माणसानं राहावे बाल ब्रह्मचारीने, मुलीने राहावे कन्याकुमारी. माझी गोष्ट संपली. तुमची गोष्ट संपली तर मग गोष्ट कोणती चालू झाली हो. आता तर खरी तू मुद्द्यावर आली का. काय करायली मुद्द्यावर असे बोला हलता भलता काही बोलता. नाही ग, तुम्हाला म्हणायचं आहे काय गं? आपण जातीचे कोण म्हणावं नारी ग नारी. आपण जातीचे माळी रायावा, आपण जातीचे कोण आपण जातीचे माळी. म्हणून म्हटलं का तू रात्रीच्या शाळेला जाऊ नको आणि आपल्या डोक्याला ताण देऊ नको. वा, दिवसभर घरातले कामं राहायचे मग रात्री शाळेत नाही तर केव्हा जाऊ मी. तर रात्रीला शाळेत गेलं म्हणजे असं डोक्यावर आपलं पूर्ण वाहून जाते. नाही नाही नाही, माझ्या डोक्यात भरते सांगा. डोक्यात म्हणजे मला म्हणायचं आहे, तू म्हणता जातीचे मारी, पण मला म्हणायच्या जगामध्ये मुख्य जाती 2. कोणत्या 2? स्त्री आणि पुरुष. स्त्री आणि पुरुष. आणि तिसरीचे जात म्हटली आपण जातीचे मानव. हा आपण जातीचे मानव. हो. हा, मुख्य जाती 2, कोणत्या? स्त्री आणि पुरुष. स्त्री आणि पुरुष. आणि तिसरीची जात म्हटली त्या श्रीखंडीची म्हणजे विजयाची. हिजड्याची जात. अगं बाई. पण मुख्य जाती 2 जगामध्ये, दोन. स्त्री आणि पुरुष. आपण जातीचे मानव, समाजाचे मारी. म्हणजे जातीचे मानव हो. आणि समाजाचे माडी. मग आपला धंदा कशाचा आहे. आपला धंदा भाजीपाल्याचा रायावा. आपला धंदा भाजीपाल्याचा आहे. भाजीपाला विकायचा. असं कोण म्हणते. मी म्हणते. असं तू म्हणतो. हो. पण मी म्हणत नाही ना. मग का म्हणता वा. आपला धंदा भाजीपाल्याचा नाही आहे. कायचा आहे. आपला धंदा जुती शिवाचा. ओके माय काय चांबार किंबार हाव कावा. आपला धंदा जुते चपला शिवाचा आहे का. चांभार लोकांना काय ठेकापत्र घेतला आहे का. अहो, तसंही नाही. या विज्ञान युगात कोणी कोणताही आपला व्यवसाय निवडू शकतो. निवडू शकतो ना. सगळ्यांना अधिकार आहे. मग आपण जर तो धंदा केला तर कोणता त्याच्यात तोटा आहे. नाही नाही, मला तो धंदा आवडत नाही. आवडत नाही ना. मग मला म्हणायचं आहे, आज दिवसापासून आपल्या शेतीतला माल घरातल्या घरात मोडून आहे, तर तो मार्केटला का नाही निघतो. माय 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 काम काढून घ्यायचं असं तर मग चिकनाव 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 काम काढता. काम झाला का बरोबर फळावर होऊन जाता. मला सांग,
पाणी तपत झाल्यावर कोणी त्या चुलीमध्ये कोलत्या जोडतील का जी भाऊ माहित मग पाणी टाकलं तर चुलीमध्ये घगराभर पाणी टाकायचं बाजूला. बरोबर नाही मला म्हणायचं आहे या टोपल्यामध्ये माल भर आणि त्या गोत्याची तयारी कर. अरे म्हणा नाही बरं म्हणा हे माल टोपल्यात भरणार नाही आणि मी बाजारला जाणार नाही हो. तू बाजारला जाशील नाही मग का करशील? मी काय नाही करत आता तुम्ही करा. मीच करू म्हणजे तू काहीच नको करू. मी काय नाही करत आता तुम्ही एक काम करा तो काम तुम्हाला सांग. मला सांगतं काम सांग बरं कोणतं काम होतं? नका मागे तुम्ही माझ्या लागा